अर्धा लिटर दुधाच्या साईपासून पण आपण घरी तूप बनवू शकतो. त्याची प्रोसिजर दाखवते. आता आपण ही साय काढून घेऊया. मी अगोदरची 5-6 दिवसाची थोडी थोडी साय काढून फ्रीजला ठेवली होती. आता त्याच्यामध्येच आपण ही साय टाकून छान फेटून घेतलंय. आता याला आपण 2-3 तास रूम टेम्परेचरला येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला. आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर मग आपण याच्यामध्ये 2 चमचे दही घालणार आहोत आणि याला मग मुरत ठेवायचं आहे. 2 चमचे दही घालून छान फेटून घेऊन याला झाकण ठेवायचं आहे आणि आपण याचं दुसऱ्या दिवशी लोणी काढून तूप बनवणार आहोत. तर याला आपण आता साईडला ठेवून दिलं. आता बघा दुसऱ्या दिवशी छान मुरलेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण याला काढून घ्यायचंय. याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण मी हे ताक बनवण्यासाठी ब्लेंडर वापरत आहे. या ब्लेंडरनी खूप पटकन लोणीवर येतं. 2-3 मिनिटांमध्येच लोणी येऊन जातं. याला आपण आता छान ब्लेंड करून घ्यायचंय. हा ब्लेंडर बऱ्याच गोष्टीसाठी यूज होतो. आमरस, वरण फेटण्यासाठी वगैरे मी याचा वापर करत असते. आता तुम्ही बघू शकता की याने किती छान लोणी आलेलं आहे. आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय. हे लोणी आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत, कारण याचा थोडासा मग आंबटपणा कमी होतो. तर याला आपण दुसऱ्या पातेल्यात पाण्यामध्ये ट्रान्सफर करूया या लोण्याला आणि याला आपण छान धुवून घेऊया. आता तुम्ही बघत असाल की याचं किती पांढरं पाणी निघलेलं आहे. आता आपण हे लोणी गॅसवरती गरम करायला ठेवूया आणि तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण 2 तुळशीची पानं टाकलेली आहेत. हे व्यवस्थित छान कडून झालेलं आहे. आता आपण एका डब्यामध्ये याला ट्रान्सफर करूया. आता तुम्ही बघा अर्धा लिटर दुधाच्या साईपासून भरपूर तूप झालेले. 6 ते 7 दिवसाची साई साईडला काढून ठेवली होती मी आणि हे पाहू शकता तुम्ही.